महत्त्वाची बातमी आहे। भारतीय जनता पक्ष काही जागांवर उमेदवार बदलणार आहे। सोलापूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, नांदेड, हिंगोली आदी लोकसभा मतदारसंघांमध्ये नवीन चेहऱ्यांना उमेदवार म्हणून संधी देण्याची शक्यता व्यक्त होतीये। 16 मार्चला म्हणजे शनिवारी या उमेदवारांची यादी ही समोर येऊ शकते। भाजपकडून काही लोकसभा मतदारसंघांवर नवीन उमेदवार पाठवले जातील असं कळतंय। काही जागांवर उमेदवारी बदलली जाणार आहे। त्यामध्ये सोलापूरचा मतदारसंघ आहे, गडचिरोलीचा मतदारसंघ आहे, भंडारा, गोंदिया आहे, नांदेड आणि हिंगोली या ठिकाणी मतदारसंघामध्ये या लोकसभा मतदारसंघांमध्ये नवीन चेहऱ्यांना संधी देण्याची शक्यता व्यक्त होते। आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याकडून अधिक माहिती घेऊया। प्रशांत, काही मतदारसंघ जिथे उमेदवार बदलले जातील, नवीन तरुण चेहऱ्यांना संधी मिळेल असं कळतंय, काय सांगाल? बरोबर आहे। भारतीय जनता पक्षाने देखील ज्या पद्धतीने जी यादी तयार केलेली आहे त्यामध्ये काही नवीन तरुणांना संधी देण्याची शक्यता व्यक्त केली जाते। येत्या 16 मार्चला भारतीय जनता पक्षाची पहिली यादी येईल। त्यामध्ये खास प्रमुख जर मतदार बघितले आपण तर भंडारा, गोंदिया ज्या मतदारसंघात गेल्यावेळी भारतीय जनता पक्षाचा पराभव झाला होता आणि मधुकर कुकडे इथून निवडून आले होते। त्यानंतर नांदेडमध्ये साधारणतः ज्या पद्धतीनं त्यांचा भारतीय जनता पक्षाचा उमेदवार पराभूत झाला होता। सोबतच जर बघितलं आपण तर ज्या पद्धतीनं सोबत इतरही असे मतदारसंघ आहे ज्या मतदारसंघामध्ये जे उमेदवार पराभूत झाले होते त्या जागेवरती नवीन उमेदवार देण्याचा संघ भारतीय जनता पक्षाने बांधलेला आहे आणि खास करून ज्यांना निवडून येण्याची क्षमता आहे अशाच उमेदवारांना उमेदवारी देण्याचा जवळपास निर्णय होतोय। आणि शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष ही जी युती आहे युतीच्या समन्वयाने हे याच उमेदवारांची निवड करण्याची शक्यता व्यक्त होते। नक्की प्रशांत, धन्यवाद आपण ही सविस्तर माहिती दिल्याबद्दल। अगदी भाजप आणि शिवसेना एक एक जागेवर कुठला उमेदवार निवडायचा, उभा करायचा या अनुषंगाने प्रयत्न करताना दिसतंय।